नमस्कार मंडळी. तर मी खुशी ढग हा माझा YouTubeवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि याला खूप सारं प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा. थँक सो मच. तर आपण व्हिडिओला चालू करू. तर ही गोष्ट आहे 2021 पासूनची आणि त्याच्या आधीपासूनची सुद्धा म्हणजे शाळेपासूनची. म्हणजे माझे केस हे असे, असे आणि हे असे होते माझे केस पहिला. तर त्यातून इम्प्रूव्ह होऊन माझे केस आता असे झालेत आणि ह्याची एकमेव एक छोटंसं बेसिक रुटीन आहे आणि ते रुटीन आज मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर ते तुम्ही खरंच मन लावून ऐका. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला चालू करूया. स्टार्टिंग होत्या 2024 पासून. म्हणजे कसं मी असंच YouTube बघत होतो आणि मला सारखे एका प्लांटचे व्हिडिओ आले असतील आणि कदाचित ते तुम्हाला देखील आले असतील. तर त्या प्लांटचं नाव आहे रोझमेरी. तर बरोबर ऐकला. तर मी खूप सारे रिसर्च केलं त्याच्यावरती. खूप सारे रिसर्च केलं की म्हटलं बघूया हे नेमकं काय आहे? हे काय आहे? बघूया. एक्साइटमेंटने मी इतके सारे व्हिडिओ बघितले. इतके सारे ते यूज कसं करायचं, त्याचा रिझल्ट कसा आला, ह्या साऱ्या गोष्टी बघितल्या. सो नाव ॲट दी एंड मी सुद्धा म्हटले की आपण हे ट्राय केलं पाहिजे. सो मी सुद्धा ते ट्राय केलेलं आहे आणि मी गेले वर्षभर झालं हे वापरते. मध्ये 2-3 महिने नव्हतं वापरलं, पण आता कंटिन्युअसली मी पुन्हा वापरते आणि माझा रिझल्ट बिफोर पासून आफ्टर इथपर्यंत इतका चांगला आलेला आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त रोजमेरीमुळे आणि छोट्या छोट्या सिंपल गोष्टीमुळे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे तेच एकदम मस्त वालं मॅजिक प्रोडक्ट दॅट्स कॉल्ड रोजमेरी. मी ॲक्च्युली न्यूट्रावेटचं रोजमेरी वापरतो. हे मला वापरून जवळजवळ आता वर्ष होत येईल आणि मी हे ऑक्टोबर 2024 मध्ये चालू केलेलं वापरायला. सो माझी हेअर्स ॲक्च्युली खूप डॅमेज होते. म्हणजे तुम्ही म्हणाल की असं जरी म्हटलं तरी चालेल की लिटरली वायरी असे होते माझे. तर तिथून हे इथपर्यंत इतके केस सुंदर होण्याचं एकमेव रिझन आहे ते म्हणजे हे हे मॅजिक आणि थोड्याफार गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. हा व्हिडिओ कंटिन्यू करा. हे तुम्ही असं बघू शकता, हे असे ड्राय आहेत. हा, हे खूप छान आहेत आणि ह्याचा यूज देखील मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर ह्याचा फायदा असा होतोय की ह्याच्यामध्ये खूप सारे रोजमेरी म्हणजे आपल्या मराठी भाषेत गुलमोहर असं म्हणतात आणि हे आधीपासूनच आपल्या हेअर ग्रोथसाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आत्ता त्याचा ट्रेंड आलेला आहे, पण हा ट्रेंड ॲक्च्युली महाराष्ट्रामधूनच चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता केस म्हणजे आत्ता म्हणजे आहेत तसे बऱ्यापैकी, पण हे बघा, हे सगळं ह्या रोजमेरीचं कमाल आहे. सगळ्यात दुसरा मेन गोष्ट आहे जी म्हणजे केसांना सगळ्यात हार्मफुल करते ती म्हणजे कंगवा. तर त्या कंगवा देखील आपण आहे ना, प्लास्टिकचे कंगवे आजकाल खूप यूज केले जातात. आपण स्टाईल म्हणून घेतोय वेगवेगळे कोरियन कंगवे वगैरे खूप साऱ्या गोष्टी घेतोय. पण सगळ्यात बेस्ट आणि मस्त हे वुडन कोंब. कारण की त्यामुळे काय होतं, आपल्या जे केस आहेत म्हणजे आपले जे केस आहेत त्याच्यामध्ये गुंता लगेच सुटला जातो आणि जे आपण ह्याचे कंगवे वापरतो, आपण प्लास्टिकचे कंगवे वापरतो, तर त्याने आपले केस अर्ध्यातून असे डॅमेज होऊन कट होतात. सो ह्यानी ही गोष्ट होत नाही. ह्यानी गुत्ता लवकर सुटला जातो. त्यामुळं हे पण तुमच्या हेअर रुटीन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर एखादं स्वस्त किंवा एखादं असं सिरम, हेअर सिरम तुमच्या डेली यूज मध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण की हेअर सिरम मुळे तुम्हाला रोज तेल लावायची झंझट नसत्या आणि तुमचे फ्रिझी हेअर्स पूर्ण 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 एकदम फ्री होतात. सो लिओनचं मी ऍक्च्युली वापरते. म्हणजे हे मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय आणि मी वेगळं वापरत होते, तर ती कंपनी मला लक्षात नाही कुठली आहे. पण तुम्ही एखादी तुमच्या केसांना सूट होईल अशी एखादी छानशा कंपनीचं सिरम तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे काय होतं की आपले फ्रिझी हेअर्स राहत नाहीत
आणि फ्रिझी हेअर्स राहिले की खालून हे असतात ना, हे खालून हे असे वरती वरती ड्राय होत येतात. त्यामुळे त्याची देखील दक्षता घेणे गरजेचं आहे. आणि तर जसं शरीराला आपल्या बाहेरून आपण आता केअर केली, तसंच आपण बघूया की शरीराच्या आतून जसं की सकस आहार खाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही रोज दिवसातून एक जर आवळा खाल्ला तर खरंच खूप भारी इफेक्ट पडतो. आपण हे 3 महिने जरी केला तरी चालतं. आणि जर शक्य नसेल तर सगळ्यात मेन गोष्ट, आपल्याला कधी-कधी आहारातून मिनरल्स म्हणा, व्हिटॅमिन्स म्हणा मिळत नाहीत. तर त्याच्यासाठी मेन सगळ्यात भारी उपाय म्हणजे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट्स. हो, मी ह्या डेली, डेली, डेली खाते आणि ह्याच्यामुळे खरंच माझ्या चेहऱ्यावरती पिंपल बऱ्यापैकी खूप कमी झाले आहेत आणि माझ्या केसांची ग्रोथ देखील चांगली झाली आहे. ॲक्चुअली एक पॅकेट माझं संपलेलं आहे. फक्त 2 राहिलेत त्यातले आणि मी असं कंटिन्यू करते. आता हे झालं, मी 2-3 महिने झालं करतोय आता. आणि तुम्ही देखील हे तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आणि त्यानंतर तुमचे केस हळूहळू ग्रोथ व्हायला चालू होते. कसं असते, केसांची ग्रोथ ही कायम हळू स्लोली होत आहे. तुम्ही तुम्ही जर बघाल, मी तुम्हाला माझे नंतरचे व्हिडिओ दाखवते. हे हे जे केस आहेत ना, हे 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 बघा, हे बारीक आहेत. हे जे केस आहेत ना, हे आधी मला इथे जराशी अशी थोडीफार टक्कल होती, तर हे बऱ्यापैकी इथं बारीक केस आलेले आहेत. हे बघा, हे सगळे ह्या रोजमेरीचं कमाल आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच असेच व्हिडिओ बघायला मला फॉलो करा. थँक यू सो मच.